प्रार्थना करू. धन्यवाद येशू. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे. हे परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवतो की आज दे बाप्पा स्तुतीच्या सिंहासनावर तू विराजमान झालास. आज इथं केलेली सर्व भक्ती तू ऐकली. देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला विश्वास आहे का ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो तो जिवंत आहे. तो आकाश पृथ्वीचं निर्माण करता आहे. तो आपल्या लेकरांना कधी सोडत नाही आणि कधी टाकत नाही. तो देव आज आमच्या बरोबर आहे आणि आमच्या देवाने आमची भेट घेतली. प्रभू, जसं स्तुतीच्या स्तवनात तू विराजमान झाला, आजची भक्ती आशीर्वादित केली. आजच्या या वचनाद्वारे सुद्धा तू आम्हाला आशीर्वादित केली. पवित्र आत्मा, तुझं वचन आम्हाला समजण्यासाठी सहाय्य कर. तुझं वचन आमच्या जीवनामध्ये फळ येऊ दे. त्या वचनाद्वारे तुझी लेकरं आशीर्वादित होऊ दे. आणि त्यासाठी हे प्रभू, हे पवित्र आत्मा, तू सहाय्य कर. ओठ आमच्या असू दे पण शब्द तुझे असू दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते की देवा, आज या वचनाद्वारे तुझी लेकर आशीर्वादित हो. येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून देवा तू आई. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण वचनात पाहणार आहोत की जर आपण एकत्र येत आहोत तर बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्ही देवाचे आत्मिक मंदिर आहोत. काय आहोत? आत्मिक मंदिर. हा, पूर्वीचं मंदिर आणि आताचं मंदिर. या मंदिरामध्ये आपण काय येत आहोत? आताच देवाची आपण भक्ती केली. देवाची भक्ती हे आत्मिक यज्ञ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण एकत्र येऊन आपण देवाला आत्मिक यज्ञ दिलेला आहे. काय दिलेला आहे? आत्मिक यज्ञ. पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय काढूया. पेत्राचं पहिलं पत्र आणि 2रा अध्याय. काढलं सर्वांनी? आणि 4थं वचन, जो जिवंत धोंडा माणसाकडून नाकारलेला खरा परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला तो मोलवान आहे, त्याच्याकडे तुम्ही येऊन तुम्ही स्वतः जिवंत धोंडे असल्याप्रमाणे आत्मिक मंदिर असे रचले जात आहात. प्रेज द लॉर्ड. जिवंत धोंडा. धोंडा म्हणजे काय आहे? दगड. काय आहे? दगड. येशू ख्रिस्त हा एक खडक होता. त्याला खडक म्हणण्यात आले. काय? खडक. खडक. धोंडा म्हणजे खडक. आणि बायबल सांगतं की तो जिवंत धोंडा होता जो माणसाकडून नाकारलेला होता परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला आणि मोलवान त्याच्याकडे तुम्ही आलेले आहेत. कोणाकडे आलेला आहे? म्हणा, जिवंत धोंडाकडे. जिवंत धोंडाकडे. देवाच्या दृष्टीने कसा होता तो? मोलवान. काय होता? मोलवान. जरी तो माणसाने त्यावेळेस नाकारलेला होता, वधस्तंभी दिलेला होता, जगाने त्याच्यावर विश्वास ठेवलेला नव्हता, अनेक लोकांनी त्याला धिक्कारलेलं होतं, पण देवाच्या दृष्टीने तो मोलवान असा होता. कसा होता? मोलवान. आणि म्हणून बायबल सांगतं 5वं वचन, तुम्ही स्वतः जिवंत धोंडे असल्याप्रमाणे आत्मिक मंदिर असे रचले जात आहात. आम्ही स्वतः सुद्धा काय आहोत? जिवंत धोंडे. मंदिर रचण्यासाठी, मंदिर बांधण्यासाठी आता विटा वापरतात, पूर्वी दगड वापरत होते, धोंड वापरत होते. आणि एका दगडाने कधी मंदिर बनतं का? नाही. जेव्हा आम्ही एकत्र येतो, हे दगड 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 असं आत्मिक मंदिर असं रचले जातात. आज आपण जेव्हा एकत्र येतो ते आत्मिक मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो पुढचं वचन, आणि जे आत्मिक यज्ञ, पुढचं वचन वाचत आहोत आपण 5व्या अध्यायातलं पुढचं अर्ध वचन, जे आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून देवाला स्वीकारायला योग्य वाटतात ते अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजक वर्ग आहात. आपण आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून आपण देवाला देत आहोत आणि ते अर्पणासाठी आपण पवित्र याजक वर्ग आहोत. आपण त्या मंदिरामधले पवित्र याजक, धोंडे पण आहोत आणि याजक पण आहोत. आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून. येशू ख्रिस्त हा आपला कोण आहे? तो जो मेन याजक होता. कोण होता पहिले? वर्षातून एकदा मुख्य याजक. तो वर्षातून एकदा काय करायचा? सर्व लोकांच्या पापाबद्दल अर्पण्यासाठी
पवित्र परम पवित्र स्थानात जायचा. ते येशू ख्रिस्ताकडून आपण देवाला काय आपण देत आहोत? आत्मिक यज्ञ चढवत आहोत. काय करत आहोत? आत्मिक यज्ञ. आणि ते चढवण्यासाठी बायबल सांगतं तुम्ही पवित्र याजक वर्ग आहात. 6वं वचन, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की पहा, निवडलेला मोलवान असा कोपराचा मुख्य धोंडा मी सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. मुख्य धोंडा जो प्रभू येशू आहे. आत्मिक मंदिर असं आपण रचले जात आहोत. मुख्य धोंडा कोण असतो? येशू ख्रिस्त आहे. पण बघा, ज्या वेळेस आपण घर बांधत असतो तेव्हा आपण पाया घालतो. त्याच्यावर पहिले काय करतो? पूर्वी बघा पाया घालायची. आता ते हे आलेले काहीतरी घालतात ते फाउंडेशन है ना. पण पूर्वी घर बांधताना असे सेपरेट घर बांधलं जायचं. एक मुख्य दगड एक पाया घालण्यासाठी तो रचला जात असायचा. आज जर आपण आत्मिक मंदिर असे रचले जात आहोत तर बायबलमध्ये दिलेलं आहे येशू ख्रिस्त त्याचा मुख्य पाया आहे, मुख्य धोंडा आहे. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं की जो त्या धोंड्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. वाचूया बघा पुढचं वचन, आपण तेच वाचत आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे 6वा अध्याय की पहा, निवडलेला मोलवान असा कोपऱ्याचा मुख्य धोंडा मी सियोनात ठेवतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. प्रेज लॉर्ड. पण मी लाजवलं जाणार नाही. कारण मुख्य धोंडा कोण आहे? प्रभू येशू आहे. आपण आत्मिक यज्ञ, आत्मिक मंदिर असं रचले गेले आहोत. इथं काय आहे? आत्मिक मंदिर आहे. आपण सर्व धोंडे आहोत आणि मुख्य धोंडा कोण आहे? प्रभू येशू. आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लाजवला जाणार नाही. तो लाजवला जाणार नाही. जो विश्वास ठेवतो का तो मला आरोग्य देईल, त्याला आरोग्य मिळेल. जो विश्वास ठेवतो तो मला आशीर्वादित करेल, तो आशीर्वादित होईल. जो विश्वास ठेवतो का तो मला त्याच्या कृपेमध्ये ठेवील, त्याच्या आश्रयामध्ये ठेवील, तो लाजवला जाणार नाही. आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. पण बायबल सांगतं पुढचं वचन, याकरता तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यांना तो मोलवान आहे, परंतु जे अविश्वासू त्यांना जो धोंडा बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य, त्यांना ठेचण्याचा धोंडा आणि अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे त्याविषयी ठेचळतात आणि त्यासाठी ते नेमले होते. जे लोक विश्वास त्यांनी ठेवला नाही त्यांना तो अडखळण्याचा धोंडा झाला, ठेस लागण्याचा धोंडा झाला. आणि बायबल सांगतं ते वचन मानित नसल्यामुळे बायबल सांगतं की त्यांना ते ठेचले गेले आणि ते अडखळले गेले, पण त्यासाठीच ते नेमलेले होते. पण आमच्यासाठी बायबल सांगतं तो कोण आहे? मोलवान आहे. प्रेज लॉर्ड. आमच्यासाठी कोण आहे? तो मोलवान. प्रेज लॉर्ड. आम्हाला या वचनामध्ये एक गोष्ट शिकत आहे की आता जे मंदिर आहे ते आत्मिक मंदिर आहे. आता जे मंदिर आहे ते काय आहे? आत्मिक मंदिर. आपण सर्व कोण आहोत? धोंडे. आणि कोपऱ्याचा मुख्य धोंडा कोण आहे? येशू. आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवेल तो लाजवला जाणार नाही. बायबल सांगतं की आता ह्या ठिकाणामध्ये की आपण ह्या मंदिरामध्ये काय येत आहोत? पहिली गोष्ट देवाला येशू ख्रिस्ताकडून आत्मिक यज्ञ चढवण्यासाठी. दुसरी गोष्ट या ठिकाणी आल्यानंतर बायबल सांगतं की आम्हाला देव पाहतो आणि आम्हाला देव तयार करतो. काय करतो? आम्हाला घडवतो. प्रेज लॉर्ड. देवाच्या राज्यासाठी बायबल सांगतं की पूर्वीच्या मंदिरामध्ये लोक यायचे, देवाचं मंदिर. परमेश्वर म्हणतो की नुसतं मंदिर म्हणू नका, तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. काय म्हणत आहे? आपण काढूया एक एर्मियाचं पुस्तक. पूर्वीचं मंदिरामध्ये यज्ञ अर्पण करायचे आणि लोक कसे व्हायचे? कारण आज आम्हाला जर आम्ही आत्मिक धोंडे आहोत, आम्ही मंदिराप्रमाणे जर रचले जात आहोत, जर आम्ही सियोन मध्ये असणारा जो मुख्य धोंडा म्हणजे येशू ख्रिस्तावर जो आमचा मुख्य धोंडा आहे, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत आणि जर त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही लाजवले जाणार नाही आहोत, तर बायबल सांगतं आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणून बायबल सांगते एर्मियाच्या पुस्तकामध्ये पूर्वीच्या मंदिरामध्ये लोक यायचे आणि काय करायचे? एर्मियाचं पुस्तक 7वा अध्याय काढू आपण वचन, एर्मियाचं पुस्तक. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो का आज परमेश्वराने की ते मंदिर, ज्या मंदिरामध्ये पूर्वी लोक यायचे, जे त्याला भिंती होत्या, अशा मंदिरामध्ये लोक येऊन काय करायचे बघा. इर्मियाचं पुस्तक 7वा अध्याय. देव काय म्हणत आहे त्या मंदिराला? आणि 4थं वचन, परमेश्वराचं मंदिर असे बोलून तुम्ही खोट्या वचनावर विश्वास ठेवू नका.
पूर्वी सुद्धा लोक काय करायचे, मंदिरामध्ये यायचे. कुठे यायचे? मंदिरामध्ये. आणि म्हणायचे हे देवाचं मंदिर, हे देवाचं मंदिर, हे देवाचं मंदिर असं म्हणायचे तिथं. पण परमेश्वर म्हणतो इथं देवाची उपस्थिती नाही, म्हणून अशा वचनावर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण पुढे बघा काय म्हणत आहे 5वं वचन, कारण जर तुम्ही पूर्णपणे आपले मार्ग जाणाल आणि आपल्या कृत्य नीट कराल आणि मनुष्याच्या आणि शेजाऱ्यांच्या मध्ये न्याय कराल, जर तुम्ही उपऱ्याला, अनाथाला, विधवेला पिडणार नाही आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाही, आपली हानी करून घ्यायला इतर देवांना अनुसरणार नाही, तर या स्थानात जो देश तुमच्या पूर्वजांना मी तुम्हाला पुरातन काळी सर्व काळासाठी दिला त्यात तुम्ही सर्व काळ राहाल. प्रेज लॉर्ड. नुसतं मंदिर 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 म्हणू नका. बायबल सांगत आहे, प्रभू म्हणतो की तुम्हाला या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती जाणवणार नाही, कारण माझं वचन जे आहे त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवा. काय करा? तुम्ही वचनावर भरोसा ठेवा. शेजाऱ्यांमध्ये न्याय करा. जर तुम्ही अनाथाला, उपऱ्याला, विधवेला पिडणार नाही, या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाही, आपली हानी करून घ्यायला दुसऱ्या देवांना अनुसरणार नाही, तर या स्थानात तुम्ही तुमचा देश तुमच्या पूर्वजांना तुम्ही पुरातन काळी सर्व काळासाठी दिला त्यात तुम्हाला वसवी. तुम्हाला माझ्या वचनावर भरोसा ठेवायचा आहे आणि वचनाप्रमाणे प्रभू म्हणतो करायचं आहे. नुसतं मंदिर 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 करू नका. देवाचं मंदिर, देवाचं मंदिर असं तुम्ही करू नका. तर जर आज आम्ही आत्मिक मंदिर असे दोंडे असे रचले गेलो आहोत, तर आज सुद्धा जो प्रभू आमचा मुख्य धोंडा आहे त्याच्यावर जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तर आज आम्हाला त्या मंदिरामध्ये देवाला आम्हाला बदलायचं आहे. काय करायचं आहे? तयार करायचं आहे, घडवायचं आहे. कारण प्रभू 8वं वचन काय म्हणत आहे, ज्याच्याकडून काही लाभ होत नाही अशा खोट्या वचनावर तुम्ही भरोसा ठेवू नका. खोटं वचन काय आहे? हे मंदिर आहे. इथं तुम्हाला देवाचं दर्शन होईल, इथं देव तुम्हाला आशीर्वादित करेल, अशा खोट्या वचनावर विश्वास ठेवू नका. पुढचं वचन काय सांगत आहे? 9वं वचन, तुम्ही चोरी कराल, मनुष्यघात कराल, जारकर्म कराल, खोटी शपथ घ्याल आणि बालमूर्ती धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांना अनुसराल, मग ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यात तुम्ही याल आणि सर्व ओंगळ कर्म करायला आम्ही मुक्त झालो असे तुम्ही माझ्या समोर उभे राहून म्हणाल, तर ज्या घराला माझे नाव ठेवले आहे तुमच्या दृष्टीने ती लुटारूंची गुहा झाली आहे असे मीही ते पाहिले असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही सगळं वाईट कर्म कराल जगामध्ये जाऊन आणि म्हणून मी परमेश्वरच्या मंदिरात आलो, आता मी खूप भक्तिवान आहे. प्रभू म्हणतो ह्या गोष्टी तुमच्यापासून दूर करा. तुम्ही चोरी कराल, मनुष्यघात कराल, जारकर्म कराल, खोटी शपथ वाहाल, बालमूर्ती धूप जाळाल, तुम्ही दुसऱ्या देवांना अनुसराल आणि मग ज्या घराला माझे नाव ठेवले त्यात तुम्ही याल आणि ओंगळ कर्म करायला तुम्ही मी मुक्त झालो आहे. माझ्या समोर उभे राहून म्हणाल, नाही मी यज्ञ करत आहे, मी अर्पण करत आहे, मी मंदिरात येत आहे, आता देव मला आशीर्वादित करेल. देवाला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे का तुम्हाला मला बदलायचं आहे. काय करायचं आहे? बदलायचं आहे. म्हणून ज्या घराला माझे नाव ठेवले आहे ते तुम्ही लुटारूंची गुहा केलेली आहे. प्रेज लॉर्ड. काय केली आहे? लुटारूंची गुहा. तुम्ही मंदिर 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 असं म्हणू नका. तुम्हाला तुमच्यापासून मला ह्या सगळ्या गोष्टी प्रभू म्हणतो मला बदलायचं आहे. आणि म्हणून जेव्हा हे वचन मी मनन करत होते तेव्हा प्रभू म्हणतो की तुम्ही आता आत्मिक मंदिर आहात. तुम्ही एक ते मंदिराचे रचले जाणारे एक धोंडे आहात, एक दगड आहात. आणि मुख्य धोंडा कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि ह्या मंदिरामध्ये तोच प्रभू येशू ज्याला लुटारूंची गुहा म्हटली गेली त्या मंदिराला, पूर्वीच्या मंदिराला तो प्रभू येशू शुद्ध करत आहे. किती लोकांना माहिती येशू ख्रिस्त एका मंदिरामध्ये गेला आणि त्यांनी चाबूक घेतला. काय घेतलं त्यांनी? आणि तो काय म्हटला? माझ्या बापाच्या घराला काय म्हटलं होतं? हा, काय म्हटलं होतं प्रभू? योहान शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 13 वचन. योहान शुभवर्तमान काढू बरं, वचनामध्ये आहे का? योहान शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 13 वचन. कशामध्ये आहे हे वचन? येशू मंदिरामध्ये जातो. आहे का? वाचा.
आणि यहुद्याचा ओलांडण सण जवळ आला होता, तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला आणि गुरे व मेंढरे व कबूतरे विकणारे व सराफ हे मंदिरात बसणारे त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्याने कोरडा करून त्या सर्वांना, मेंढरांना व गुरांनाही मंदिरातून घालवले आणि त्याने सराफाचा खुर्दा उतरून टाकला. किती वचन आहे? 13. अध्याय कितवा? 2. दुसरा. कशामधला? यवण मधला आहे. माझ्याच्यामध्ये का नाही? यवणच आहे का? मग ते यवणच आहे. दुसरा अध्याय दे बरं इकडं मला. तिसरा अध्याय दुसरा अध्याय 13 वचन. 13 वचन. ठीक आहे, बघते मी. 13 वचन आहे. हा ठीक आहे, बरोबर. आणि मग यहूद्यांचा वल्हांडण सण आला. कोणता सण आला? आणि त्या सणामध्ये काय करतात? यज्ञ अर्पण करतात, होय ना. आणि बायबल सांगतं तेव्हा येशू यरूशलेमेमध्ये गेला आणि गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे सराफ हे मंदिरात बसलेले त्यांना आढळले. कोण कोण आढळले? गुरं, मेंढर, कबुतरे विकणारे सराफ. तेव्हा त्याने दोऱ्याचा कोरडा करून त्या सर्वांना, मेंढरांना, गुरांना मंदिरातून घालवले आणि सराफांचा खुर्दा ओतून टाकला आणि त्याचे चौरंग पालथे केले. आणि कबुतरे विकणाऱ्यास त्याने म्हटले, इथून काढा, माझ्या बापाचं घर, व्यापाराचं घर करू नका. तेव्हा त्याच्या शिष्यांना आठवले की तो घराचा आवेश मला खाऊन टाकेल असे लिहिले आहे. तो त्यांना म्हटला की तू ही कामे का करतोस? ह्या मंदिरामध्ये दुसऱ्या एक वचनामध्ये आहे की माझ्या बापाचं घर हे मंदिराचं घर म्हटलं जाईल, पण तुम्ही काय केलेले आहे? लुटारूंची गुहा केलेली आहे. ते वचन मला पाहिजे होतं. मला हे म्हणायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मंदिर शुद्ध करायला येतो. काय करायला येतो? मंदिर शुद्ध. आज आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जो धोंडा, जो महत्वाचा धोंडा, जो मुख्य धोंडा, जो प्रभू येशू आहे, तो आम्हाला शुद्ध करत आहे. या मंदिरामध्ये तो आम्हाला काय करत आहे? काढूया मत्ते शुभवर्तमान 21 अध्याय आणि 12 वचन. मत्ते शुभवर्तमान 21 अध्याय आणि 12 वचन. नंतर येशू मंदिरात गेला. कुठे गेला तो? मंदिरात. आणि मंदिराचे विकणारे, विकत घेणारे त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. काय केले त्यांना? ते कुठे बसले होते? आणि सराफांचे जे चौरंग, कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पाहून उलथ्या पालथे केल्या. तो म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारूंची गुहा करीत आहात. माझं घर कोणतं घर म्हटलं जाणार होतं? प्रार्थनेचं घर. जुन्या मंदिरामध्ये यायचे लोक सगळं काय करायचे आणि म्हणायचे, हे देवाचं मंदिर, हे देवाचं मंदिर. देव म्हणत आहे की या वचनावर तुम्ही भरोसा ठेवू नका, आणि म्हणून तुम्ही ते देवाचं घर लुटारूंची गुहा केलेली आहे. आज प्रभू येशू या ठिकाणी पण तेच म्हणत आहे. त्यांनी सगळे ते सराफांचे चौरंगे काय केले? त्यांनी उलथा पालथ केले. विकत घेणारे विकत. म्हणून आपण ते एक भजन म्हणतो, मंदिर आहे माझ्या पित्याचे, माझ्या पित्याचे, घर केले का तुम्ही लुटारूंचे. हो मंदिर आहे माझ्या पित्याचे, माझ्या पित्याचे. आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत कारण प्रभूला आम्हाला शुद्ध करायचं आहे. जी लुटारूंची गुहा होऊ द्यायचं नाही. त्या मंदिरामध्ये देवाला चमत्कार करायचा आहे. काय करायचं आहे? चमत्कार, आशीर्वाद द्यायचा आहे. कारण तो मुख्य धोंडा आहे आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो कधी लाजवला जाणार नाही. आणि म्हणून बायबल सांगतं 15 वचन, त्याने जे चमत्कार केले. 14 वचन, मग आंधळे लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरं केलं. मंदिरात चमत्कार होणार होता. मंदिरामध्ये काय घडणार होतं? चमत्कार. आंधळे लंगडे तिथे आले, त्यांनी काय केलं? त्यांना बरं केलं. बरं केलं. पण त्या अगोदर त्यांनी त्या लुटारूंची गुहा त्यांना शुद्ध केलं. त्या मंदिराला काय केलं? शुद्ध केलं. मंदिराला काय केलं? शुद्ध केलं. त्यांना बाहेर काढलं. माझ्या बापाचं घर प्रार्थनेचं मंदिर होईल असं म्हटलं होतं, पण तुम्ही ती लुटारूंची गुहा केलेली आहे. आणि ते जसं शुद्ध झालं, बायबल मध्ये दिलेलं आहे का त्या ठिकाणी लंगडे लुळे आले आणि त्यांना त्यांनी बरे केले. हालेलुया. देवाला हेच करायचंय आज मंदिरामध्ये.
आपण आत्मिक मंदिर असे धोंडाप्रमाणे रचले जात आहोत आणि मुख्य धोंडा प्रभू येशू आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवेल ते लाजवलं जाणार नाही. आणि जेव्हा आम्ही आत्म्यामध्ये खरेपणामध्ये देवाची भक्ती करू, बायबल सांगतं चिन्ह चमत्कार होणार, लंगडे लुळे बरे होणारच. आणि पुढच्या वचनात काय दिलेलं आहे की पुढचं वचन आणि मग 16 वचन, आणि ते त्याला म्हणाले हे काय म्हणत आहे, तू ऐकत आहे का? तेव्हा येशू त्यांना म्हणाला, होय, बालके आणि तांदुली यांच्या तोंडातून तू स्तुती पूर्ण करवली आहे, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? प्रेज लॉर्ड. हे काय म्हणत आहे? कारण ते सगळे लोक ज्यांना त्यांनी बरे केले ते प्रभूची भक्ती करू लागले, ते देवाची स्तुती करू लागले. ते म्हणत होते, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि अनेक लोकांनी अडवलं, अरे बघ हे तुला काय म्हणत आहे? ते म्हणतात, बालके आणि तांदुली माझी काय करतील? स्तुती करतील. बालके आणि तांदुले झाल्याशिवाय आम्ही देवाची स्तुती नाही करू शकत. प्रेज लॉर्ड. सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी या वचनामध्ये सांगायचं आहे की प्रभूला मंदिर शुद्ध करायचं आहे. काय करायचं आहे? मंदिर काय करायचं आहे? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे योहान 15 अध्यायामध्ये की तुम्ही माझ्यामध्ये राहाल तर मी तुम्हाला काय करेन? शुद्ध करेल. काय करेल? होय, देवाला आम्हाला आशीर्वादित करायचं आहे, देवाला आमच्या जीवनात चमत्कार करायचा आहे, देवाला आमचा आंधळेपणा आणि आम्हाला आमचं सगळं लंगडेपणा आणि सगळं बहिरापणा आणि सगळं जी गरिबी आहे आत्मिक ती दूर करायची आहे. पण त्या अगोदर प्रभूला आम्हाला काय करायचं आहे? शुद्ध करायचं आहे. शुद्ध मंदिर झाल्याशिवाय आंधळे लंगडे तिथं बरे होऊ शकले नाही. आणि म्हणून यौवन शुभवर्तमध्ये काय सांगितलं आहे 15 अध्यायामध्ये, काढूया आपण ते वचन, काढू आपण वचन 15 अध्याय आणि 2 वचन. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फटा काढून टाकतो आणि फळ देणारा प्रत्येकाला अधिक फळ द्यावे म्हणून तो निर्मळ करतो. येशू आमचा निर्मळ करणारा आहे. तो आत्मिक मंदिरात यासाठी आहे, आम्हाला निर्मळ करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. कारण आम्ही फळ द्यावं. आम्ही देवाला काय द्यावं? फळ द्यावं. फळ देणारा फाटा आशीर्वादित असतो. मला सांगा, तुमच्या दारासमोर फळ न देणारं झाड तुम्ही ठेवाल का? काटे कुसळे देणारं झाड ठेवाल का? फळ देणारं झाड ठेवाल? प्रभूला आम्ही यासाठी आमच्या जवळ प्रभू आहे, कारण तो आम्हाला काय करतो? निर्मळ करतो आणि फळ द्यावं म्हणून काय करतो? 3 वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले यामुळे तुम्ही आता निर्मळ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देवाणार. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये यासाठी येतो, प्रभूने आम्हाला निर्मळ करावं आणि आम्ही फळ द्यावं. कारण जी भूमी फळ देते ती आशीर्वादित आहे. इब्री लोकासपत्र 6 अध्यायामध्ये दिलेला आहे. आशीर्वादित लोक कोण आहे? जी भूमी मला फळ देते. कोणती भूमी? प्रेज लॉर्ड. इब्री लोकासपत्र 6 अध्यायामध्ये काय दिलेलं आहे? जी भूमी फळ देते ती आशीर्वादित आहे. काढूया वचन, इब्री लोकासपत्र 6 अध्याय, काढलं वचन आणि 7वं वचन. जी भूमी आपणावर वेळोवेळी पाऊस पिते, काय करते ती? आणि ज्याच्याकडून तिची लागवड होते त्यांना उपयोगी हिरवळ उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पाऊस म्हणजे काय आहे? देवाचं वचन आहे. वचन ऐकून 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 आम्ही काय होतो? फळ देणारे बनतो. बायबल सांगतं की ती वेळोवेळी पाऊस पिते आणि ज्याच्याकडून तिची लागवड होते त्यांना उपयोगी हिरवळ उपजविते, तिला आशीर्वाद मिळतो. परंतु जी काटेरी कुसळे उपजविते ती नाकारलेली श्रापित होण्याच्या बेतात आहे, तिचा शेवट जळण्यात होतो. मग आम्ही आशीर्वादित व्हावा की आम्ही जळण्यात उपयोगीत यावा म्हणून आम्ही खाट देवाने निवडले. वचनात आपण पाहिलं पूर्वीच्या मंदिरामध्ये काही करा आणि या आणि म्हणायचे काय? हे देवाचं मंदिर, हे देवाचं मंदिर. प्रभू म्हणतो तुम्ही लुटांची गुहा केलेली आहे. आपण पाहिलं की आत्मिक मंदिर काय आहे. सुरुवातीच्या वचनामध्ये काय पाहिलं की आता आपण आत्मिक मंदिर असे रचले जात आहोत आणि मुख्य धोंडा कोण आहे? प्रभू येशू. जसा येशू त्या मंदिरात आला, जी लुटांची गुहा झाली होती त्या मंदिरात आल्यावर त्यांनी काय केलं? ते मंदिर शुद्ध केलं. तसं येशू म्हटला,
योहान 15 मध्ये की मी तुम्हाला फळ द्यावं म्हणून निर्मळ करत आहे, शुद्ध करत आहे. माझ्यातलं फळ न देणारा फाटा मी काढून टाकत आहे. का? नाकारलेली भूमी आणि शापित भूमी. शापित भूमी ही जळण्यासाठी आहे. नाकारलेली भूमी ही जळण्यासाठी आहे. जी भूमी वेळोवेळी पाऊस पिऊन घेते आणि बायबलमध्ये काय दिलेलं आहे का ती उपयोगी अशी लागवड उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. आम्ही या मंदिरामध्ये यासाठी आहोत की आम्ही फळ द्यावं, उपयोगी अशी लागवड देवासाठी, देवाच्या गौरवासाठी. आमच्यामध्ये फळ देव शोधत आहे. प्रीतीचं फळ, शांतीचं फळ, देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ देव शोधत आहे. ती आशीर्वादित आहे. आणि बायबल सांगतं की परंतु जी काटेरी कुसळे उपजविते ती नाकारलेली श्रापित होण्याच्या भीतीत आहे. जी भूमी काटेरी उपजविते ती नाकारलेली आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या जगामध्ये आमच्या समोर सुद्धा 2 प्रकारची जमीन असते. जिथं पीक खूप छान येतं, जिथं फक्त काटेच येतात. 2 प्रकारची जमीन असते की नाही. काही जमिनी अशा पण असतात कितीही तिथे पिकवलं तरी पिकच येत नाही, कारण ती काटेरी उगवणारी जमीन असते. ती आपण तिला म्हणतो ना का या जमिनीमध्ये पीक येत नाही, ही नापीक आहे. तिथे फक्त काटेच दिसतील तुम्हाला. प्रभू म्हणतो ती नाकारलेली आहे. पण आम्ही आशीर्वादित असावं, आम्ही फळ देणारे असावं. म्हणजे प्रभूने म्हटला की मी तुम्हाला माझ्यामध्ये ठेवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि देवाचं वचन हे आम्हाला निर्मळ करतं. काय करतं? निर्मळ करतं. आणि निर्मळ केल्यानंतर बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्ही आशीर्वादित होतो. तिथं चमत्कार होतो. काय एका वचनामध्ये दिले, निर्मळ करतो देवाचं वचन. इफिसकरास पत्र गाढवाचं वचन 5वा अध्याय 26 वचन. आज मंदिराचं महत्व आम्ही कळत आहोत. प्रेज लॉर्ड. इफिसकरास पत्र. मंदिरामध्ये आम्ही निर्मळ केले जात आहोत. मंदिरामध्ये चमत्कार होणार आहे. मंदिरामध्ये आम्ही आशीर्वादित होत आहोत. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू आम्हाला आलेला आहे निर्मळ करण्यासाठी. हालेलुया. देवाचं वचन आमच्यासाठी कशासाठी आहे म्हणा, निर्मळ करण्यासाठी. जोपर्यंत मंदिर निर्मळ होत नाही, आंधळे लंगडे लुळे बरे होणार नाही, आशीर्वादित आम्ही होणार नाही. प्रेज लॉर्ड. इफिसकरास पत्र 5वा अध्याय 26 वचन वाचा कोणीतरी. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. हालेलुया. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती सादर करावी. प्रेज लॉर्ड. बस बस. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 26 वचन काय सांगत आहे. यासाठी त्याने तिला वचन रूपी पाण्याच्या आंघोळीने निर्मळ करून पवित्र करावे. वचन रूपी पाण्याचं काय आहे हे? निर्मळ पाणी. वचन रूपी निर्मळ पाणी. पाण्याच्या आंघोळीने निर्मळ करावे. वचन हे पाणी आहे. वचन काय आहे? पाणी आहे. त्या वचन रूपी पाण्याने आम्हाला निर्मळ आणि पवित्र करावे. वचन आम्हाला हळूहळू निर्मळ करेल. पण आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे की वचन आम्हाला शुद्ध, आम्हाला फळ द्यायचंय. प्रभूला म्हणायचं प्रभू मला फळ देणारं बनव. बायबल सांगतं हे वचन आम्हाला काय करेल? निर्मळ करेल. वचन रूपी पाण्याने आम्हाला काय होऊ? आम्ही निर्मळ आणि पवित्र होऊ. आणि 27 वचन या करता की त्याने ती मंडळी गौरवी अशी आपल्याला सादर करावी, म्हणजे तिला डाग किंवा सुरकुत्या किंवा अशा काही नसावे, तर ती पवित्र आणि टपक्या विरहित असावी. तिला कसला टपका नसावा. देव प्रभूला आम्हाला शुद्ध करायचं आहे. माझ्या बापाचं घर काय होतं? प्रार्थनेचं मंदिर असं होतं. पण तुम्ही ती लुटारूंची गुहा केली. आणि जेव्हा येशूने ते काय केलं? शुद्ध केलं. लंगडे लुळे तिथे बरे झाले, चमत्कार झाले, आशीर्वादित झाले. आणि प्रभू आज काय म्हणत आहे की जी भूमी फळ देणारी आहे ती आशीर्वादित आहे. आज मंदिरामध्ये आपण का आहोत? आपण एकत्र एक दोंडाप्रमाणे रचले जात आहोत. या आत्मिक मंदिर आहे. आणि आत्मिक मंदिर या ठिकाणी आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून आम्ही देवाला चढवत आहोत. हे सुद्धा एक फळ आहे. आज आम्ही आशीर्वादित भूमी आहोत, शापित आणि नाकारलेली भूमी नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण आशीर्वादित मी भूमी आहे. आशीर्वादित मी भूमी आहे. देव मला फळ देणारं बनवत आहे. देव मला शुद्ध करत आहे. देव माझ्यातून डाग, सगळ्या सुरकुळ्या, सर्व टपके विहित मला करत आहे. वचन रूपी पाण्याने मला अंघोळ घालत आहे.
कारण तो प्रभू माझ्या जवळ आहे. कारण तो प्रभू माझ्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक मंदिर आपण आहोत. या आत्मिक मंदिरामध्ये आपण बघितलं का आपण का येत आहोत, कारण आपण एक धोंडाप्रमाणे एक मंदिर म्हणून आपण रचले जात आहोत. एक आणि मुख्य धोंडा कोण आहे? येशू आहे. तो आम्हाला शुद्ध करत आहे, तो आम्हाला पवित्र करत आहे, तो आम्हाला आशीर्वादित करत आहे, तो आम्हाला आशीर्वादित भूमी करत आहे आणि तो आमच्यातलं सर्व अशुद्धता काढून टाकणार आहे, कारण आम्ही आशीर्वादित भूमी व्हावी म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. वचन आम्हाला शुद्ध करतो. येशू म्हणतो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा मी काढून टाकतो, पण फळ देणारा फाट्याने अजून फळ यावं म्हणून मी काय करतो, त्याला निर्मळ करतो. निर्मळ झाल्याशिवाय चमत्कार आमच्या जीवनात येणार नाही. आम्ही त्या मंदिराप्रमाणे असणार नाही. प्रार्थना करूया. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही एकत्र येण्याचं महत्व कळालं. आत्मिक धोंडे आम्ही आहोत. जे मंदिर आत्मिक मंदिर रचले जात आहे त्या मंदिरासाठी आम्ही आत्मिक धोंडे आहोत आणि मुख्य धोंडा तो प्रभू येशू आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मंदिर आहे माझ्या पित्याचे, माझ्या पित्याचे. हो मंदिर आहे माझ्या पित्याचे, माझ्या पित्याचे. घर केले का तुम्ही लुटारूचे, घर केले का तुम्ही लुटारूचे. मंदिरात आला येशू सर्व पाहू लागले, मंदिरात आला येशू सर्व पाहू लागले. कबूतर विकणारे हाकलून दिले, कबूतर विकणारे हाकलून दिले. मंदिर आहे, मंदिर आहे माझ्या पित्याचे, माझ्या पित्याचे. ओ घर गेले का तुम्ही लुटारूचे, घर केले का तुम्ही लुटारूचे. आजची भक्ती प्रभू तू पाहिली. आजचं वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श केला. आम्ही पाहिले की नाकारणारी भूमी जी श्रापित आहे, जी जळण्याच्या योग्यच आहे, पण आम्हाला तू आशीर्वादित भूमी असावी म्हणून तू निवडलेला आहे. ओ देवा तू आमची लागवड केलेली आहे, तू आम्हाला फळ देण्यासाठी आम्हाला निवडलेला आहे. धन्यवाद आजच्या या वचनाचे. आम्ही म्हणत आहे प्रभू की आम्हाला आशीर्वादित भूमी असं तू आम्हाला कर, आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर. आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये आत्मिक यज्ञ जो येशू ख्रिस्ताकडून देवाला चढवण्यात यावा म्हणून तू आम्हाला तयार कर. जे वचन ऐकत आहे ते प्रत्येक या वचनाद्वारे आशीर्वादित प्रत्येकाला स्पर्श कर देवा. जे त्रासात आहेत, जे आजारात आहेत, जे दुःखी आहेत, जे निराशामध्ये आहेत, आजच देवा त्या वचनाद्वारे त्यांना कळू दे का येशू तुमच्याकडे आलेला आहे, त्याला तुम्हाला शुद्ध करायचं आहे. ओ तो मंदिर शुद्ध करणारा प्रभू आहे आणि तो म्हणतोय की मी तुम्हाला शुद्ध करेन, मी तुम्हाला पवित्र करेन, मी तुम्हाला फळ देणारा बनवेन, मी तुम्हाला आशीर्वादित करेन. येशू तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.